संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपण या आजच्या 12व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत 116 क्रमांकाची स्मृती। केशवाचार्य उदग्रहणिके कवीश्वरी पराजयो करणे। केशवाचार्य हे कवीश्वर भासांचे गुरु होते, कर्मराटीच्या आधीचे। मग नंतरच्या काळामध्ये कवीश्वर भासांना माधव पंथाचा बोध झाला, ज्ञान झालं, वासनिक झाले आणि मग ते अनुसरले आणि या पंथामध्ये ते आले। आता त्यांच्या आणि त्यांच्या गुरूंची भेट झालेली आहे। एक दिसू कवीश्वर भास गंगेकडे गेले। एक दिवस कवीश्वर भास हे गंगेकडे गेले होते, नदीकडे गेले होते। तव तयाचे आधील गुरु केशवाचार्य मार्गी भेटले आणि गंगेकडे जात असताना रस्त्यामध्येच त्यांचे आधीचे गुरु केशवाचार्य मार्गी भेटले, म्हणजे रस्त्यातच भेटले। ओळखी झाली त्यांची, आणि ओळखी झाली म्हणजे ओळखी नव्हती का त्यांची, ओळखी होती पण एकमेकांना ओळखला। रे तुम्ही खूप दिवसांनी आपण एकमेकांना बघितलं की पटकन ओळखत नाही। रोज आपण एकमेकांना बघतो तो ओळखतो, पण एखादी व्यक्ती 5 वर्षांनी भेटली असेल आणि आपण लक्षात, अरे तुम्ही आमके आहात, म्हणजे लगेच असं ही ओळखी होणे, असलेली ओळखी आपली काय होते, पुसल्या जाते आणि परत नव्याने ओळखी होते। असं तशी ओळखी झाली, एकमेकांना ओळखलं की अरे हे ते उभया ठाकोनी कटाक्षे कैश्वरा ते म्हणितले। आणि उभं राहून एकटक त्यांच्याकडे बघून कटाक्षाने ते म्हटलेलं आहे, तू येस ना विद्वांस आणि आमते सांडोनी नागदेव भटापासी आलासी। तू इतका विद्वान व्यक्ती आहेस, तुला काय योग्य काय अयोग्य याचं ज्ञान आहे, आणि ते सगळं असून सुद्धा तू आम्हाला सांडून म्हणजे आमचं गुरुत्व तू सोडून दिलंस आणि नागदेव भटापासी आलास, म्हणजे नागदेवाचार्यांकडे तू गेलास। म्हणजे तुला काहीतरी लक्षात आलं पाहिजे। तरी आता काही तृतीय सिंग निघाले, मग आता आमच्याकडे होतास आणि आम्हाला सोडून आता तू दुसरा गुरु केलास, मग तिसरं शिंग निघालं का तुला? म्हणजे काय एक जास्तीची माहिती मिळाली का तिथे? जे आम्ही सांगत होतो तेच, मग वेगळं तुला काय मिळालं का त्याच्यात ना? त्यावर कवीश्वर भास ही म्हणितले। आता कवीश्वर भास म्हणजे काय साधीसुधी व्यक्तिमत्व नाही आहे, संस्कृतचे चांगले अभ्यासक आहेत आणि विद्वत्ता म्हणजे भरपूर विद्वत्ता असलेली व्यक्ती आहे। आणि ते त्यांना गुरु असे बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा गुरूंना उत्तर दिलेलं आहे। ते म्हणतात, मा तृतीय सिंग निघाले की नाही निघाले ऐसे पहा ना का। त्यामुळे तुम्हीच बघा, आता तुम्ही गुरु आहात ना, म्हणजे तुम्ही एका गुरुकुळाचे गुरु आहात, म्हणजे याची परीक्षा तुम्हालाच असली पाहिजे की खरोखर तिसरं शिंग निघालं की नाही निघालं हे तुम्हाला सुद्धा माहिती पडलं पाहिजे, असं ते पण म्हणतात। ऐसे पहा ना का, म्हणजे तुम्हीच बघा तुमच्या ह्याच्याने दृष्टीने, मी जे बोलेन त्याच्यावर तुम्ही ठरवा की मला तिसरं शिंग निघालं का नाही निघालं। केशवाचार्य म्हटले, तरी कैसे निघाले, कसं निघालं बरं तिसरं शिंग तुला? मग यावर युगानी प्रवर्तली, म्हणजे चर्चा झाली। मग त्यांच्या गुरूंनी काही मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांना कवीश्वर भासांनी खोडून काढलं। कवीश्वर भासांनी काही मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांना त्यांचे गुरु खोडू शकले नाहीत आणि ते कुठेतरी अडल्या गेले की मग ते बोलायला लागले, तू म्हणतोस ते बरोबर आहे। म्हणजे कधी कधी आपल्या पण लक्षात येतं की आपल्याकडे उत्तर नाही आहे या गोष्टीचा, मग त्या ठिकाणी आपण थांबतो। आता याच्यामध्ये किती जरी झालं तर कवीश्वर भासांचे जे गुरु आहेत ते गुरु आहेत, ते काय असं सहजासहजी माघार घेणार नाही, शिष्याच्या समोर तर कधीच घेणार नाही आणि अन्य पंथासमोर तर बिलकुलच घेणार नाही। म्हणजे आपला पंथ त्यांच्यासाठी अन्य पंथच झाला की आपण वेदाला मानत नाही, काही नाही। आणि मग आता यांनी आपल्याला अडवलं, आता चर्चा झाली, चर्चेमधनं आक्षेप बाधा झाले, खंडन मंडन झालं। खंडन मंडन म्हणजे त्यांनी मंडन करायचं, म्हणजे एखादा विषय मांडायचा, त्याचा पुढच्या व्यक्तीने खंडन करायचं।
मग त्यांनी ज्याचं खंडन केलं त्याच्यावर आपण परत मंडन म्हणजे आपला विषय मांडायचा, असं ते खंडन मंडन चालू असतं. अशी ही चर्चा त्यांच्यामध्ये झाली आणि केशवाचार्य निरुत्तर केले. केशवाचार्यांकडे पुढे काही उत्तरच नाही. म्हणजे खूपसे असे मुद्दे आहेत अन्य राटीवाल्यांसाठी पण. अन्य राटीवाले जे आहेत त्यांच्याकडे वेदाचं संपूर्ण ज्ञान नाही आहे, कारण कोणीही अन्य माणूस वेद वाचतच नाहीत. त्यांना फक्त तुम्ही देवतेंची संख्या विचारा, तिथेच ते अडतात. 33 कोटी. पण महानुभाव पंथामध्ये सगळ्या देवतेंच्या किती संख्या आहेत, त्या देवतेंची नावं काय, त्यांचा परिवार किती, त्या कुठल्या स्थानीच्या आहेत, हे सगळं सांगून ठेवलेलं आहे देवाने. म्हणजे सगळ्या बाजू आपल्याला देवाने दाखवून ठेवलेल्या आहे. असं नाही की एकच बाजू, असं नाही. आम्हाला सगळ्या बाजू दाखवल्या, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, चारही बाजू दाखवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये त्या प्रत्येकांची माहिती, विश्लेषण दिलेलं आहे. मग तिथेच आपण अडतो, म्हणजे अडवू शकतो त्यांना की देवतेंची संख्या किती. ते म्हणतात 33 कोटी. आपण म्हणायचं की 33 कोटी फक्त अंतराळीच्याच देवता आहेत, बरोबर? कुठल्या अंतराळीच्या देवता किती? मग 13 कोटी. मग 33 कोटी देवता कुठल्या? स्वर्गीच्या. त्यांना म्हणायचं 33 कोटी देवता तर नुसत्या स्वर्गीच्याच आहेत, इतर देवता तर अजून बाकी आहेत. 9 कोटी त्या कैलास वैकुंठ देवतेचा परिवार, 1.25 लाख त्या शेषशय्या देवतेचा परिवार. हे आपण सांगू शकतो. त्यांना हे माहितीसुद्धा नाही आहे. असं जर का तुम्ही मांडलं तर समोरचा व्यक्ती निरुत्तर होतो. परंतु आपण लगेच मांडायचं नसतं, तारतम्य बघून मांडायचं. आपण एकदम फटकन काहीतरी बोलून जातो आणि त्याच्या पुढचं आपल्याला माहिती नसतं, असं होता कामा नये. आपल्याला पुढचं पण माहिती असलं पाहिजे. कधी कधी असं असतं की आपल्याला कोणी काहीतरी विचारतं, बोलतं, आपण म्हणतो आमच्या देवाला नाही चालत. मग ते विचारतात का नाही चालत, मग ह्याचं उत्तर आपल्याला माहिती नसतं. चला आमच्या बाबांकडे, म्हणजे आपलं उत्तर हे असतं. तर तसं नाही झालं पाहिजे. कवीश्वर बासांचे गुरु जेव्हा त्यांना भेटले आणि त्यांनी जेव्हा आक्षेप घेतला त्यांच्यावर, कवीश्वर बासांवर, तेव्हा कवीश्वर बास म्हटले नाही की चला भटोबासांजवळ. कवीश्वर बासांनी त्यांना तिथेच त्याचं उत्तर दिलं. का दिलं? कारण की कवीश्वर बासांकडे ज्ञान होतं. कवीश्वर बास हे उगाचच पंथात आले नव्हते की चला तिकडच्यापेक्षा इकडे बरं वाटतंय म्हणून आलेले नव्हते. ते तिकडचे पण विद्वान होते आणि त्या विद्वत्तेचा भाग त्यांनी तिकडचाही अनुभवलेला आहे. त्यानंतर जेव्हा त्यांना इकडचं जेव्हा ऐकायला मिळालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिकडच्यापेक्षा इकडची माहिती वेगळी आहे काहीतरी. आपण बोलतो ना की तिकडचं जे जेवण आहे त्याच्यापेक्षा ह्या विभागातलं जेवण चांगलं आहे, तो जो तांदूळ आहे त्याच्यापेक्षा हा तांदूळ चांगला आहे. कळतं की नाही तुम्हाला? लगेच कळतं. तुम्हाला असं तांदूळ वेगळं जरी नाही वाटलं पण खाताना तुम्हाला चव लगेच लक्षात येते. तुम्ही जर का तत्पर असाल तर. काही लोकांना कुठलाही तांदूळ द्या त्यांना सारखाच लागतो सगळं. त्यांना विचारलं काय बाबा हे काय कमी आहे, काय नाही बरोबर आहे सगळं, आणि बाकीचे म्हणतात बाबा मीठ कमी आहे. त्याला ते समजत नाही, त्याला तांदूळ समजत नाही, काही समजत नाही. तसं आपण नसलो पाहिजे. आपल्याला फरक कळला पाहिजे. कर्मराठी आणि दैवराठीचा फरक कळला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ ह्याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. ह्या सगळे फरक आपल्याला कळलेच पाहिजे, कारण आपण संवेदनशील आहोत. आपल्याला थंड लावलं हाताला तर थंड लागतं, गरम पदार्थ लावलं तर आपल्याला गरम लागतं, म्हणजे आपण संवेदनशील आहोत. आपल्याला कोणी चांगलं बोललं तर आपल्याला आनंद होतो, आपल्याला कोणी वाईट बोललं तर आपल्याला दुःख होतं, म्हणजे आपण संवेदनशील आहोत. हे सगळे भाग जसे कळतात तसं ज्ञानाच्या बाबतीत पण कळलं पाहिजे की कर्मराठीचं ज्ञान काय आहे आणि दैवराठीचं ज्ञान काय आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. आपण कर्मराठीचेच विधी इथे येऊन पाळत असू तर ते चुकीचं आहे, कारण आमच्या देवानी आमच्यासाठी स्पेशल विधी दिलेले आहेत, वेगळे विधी दिलेले आहेत. अन्य लोक पण भिक्षा मागतात, आम्ही पण मागतो. आमच्या भिक्षा मागण्याची वचनं स्वतंत्र आहेत, विधी स्वतंत्र आहे, त्याचे नियम स्वतंत्र आहेत, पदार्थ स्वतंत्र आहेत. काय मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं, जास्त आलं तर काय करायचं, कमी आलं तर काय करायचं, मागितल्यानंतर मग कसं भोजन करायचं, याची नियमावली, ती नियमावली दुसरीकडे कुठेच नाही आहे. पण तुम्ही जर का अन्य लोकांसारखी भिक्षा इथे येऊन मागाल तर चालेल का? नाही चालणार.
म्हणून कर्मराटीचं ज्ञान काय हे पण कळलं पाहिजे, दैवराटीचं ज्ञान हे पण कळलं पाहिजे. कवीश्वर भासांना दोन्ही गोष्टी कळल्या. कर्मराटीचं ज्ञान आहे, वैदिक विभागाचं ज्ञान आहे, तो अभ्यास झालेला आहे, तिथली विद्वत्ता त्यांच्याकडे आहे. आणि जेव्हा ते भटमार्गी म्हणजे आमच्या पंथाच्या संबंधित आले आणि त्यावेळी जेव्हा त्यांना त्या ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या की अरे हो, आपल्याला तर फक्त 33 कोटीच देवता आत्तापर्यंत सांगत आले, इथे आल्यानंतर कळालं की देवता तर 81 कोटी, 1.25 लाख, 10 देवता आहेत. सगळ्या देवता नुसतं एका अन्यव्यावृत्ती प्रकरणातच एवढं सगळं काय आलेलं आहे. त्यानंतर माहीम भट्टांसारखी व्यक्ती या पंथात आली तर का आली याचं विश्लेषण त्यांनी बघितलं असेल. काय चर्चा झाली तर पूर्वी या प्रकरणावर चर्चा झालेली आहे, मग ते पूर्वी प्रकरण बघितलं असणार. अरे वा, ह्याच्यामध्ये पण वेगळं आहे, परमेश्वर कोणतरी वेगळे आहेत, अव्यक्त आहेत, निर्वयव आहेत, निराकार आहेत, ते नंतर सावयव होतात, ते साकार होतात. आणि इथे तर आपण जीवालाच परमेश्वर मानतो. अन्य राठीमध्ये गुरुला परमेश्वर मानतात, मानवा पंथामध्ये गुरुला परमेश्वर मानल्या जात नाही, परमेश्वरालाच परमेश्वर मानलं जातं. विशेषाला, पाषाणाला परमेश्वर मानल्या जात नाही, प्रसादाला परमेश्वर मानल्या जात नाही, जीवाला परमेश्वर मानल्या जात नाही, गुरुला, अधिकरणांना परमेश्वर मानल्या जात नाही. इथे परमेश्वरालाच परमेश्वर म्हणायचं. जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान हे मानव पंथामध्ये आहे. ही वेगळीकता सगळ्यांपेक्षा आहे. इथे आमचे स्वामी सांगतात या मार्गासी दत्तात्रय प्रभू आदी कारण. त्याचा अर्थ आम्ही करत असतो की या मार्गासी म्हणजे कुठल्या मार्गासी? ज्ञान मार्गासी. याची सुरुवातच ती ज्ञान मार्ग. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला ज्ञानच झालं पाहिजे आणि ज्ञान झाल्यानंतरच तुम्ही इथे प्रवेश केला पाहिजे. एक विशिष्ट ज्ञान झाल्यानंतर तुमचा प्रवेश झाला पाहिजे आणि प्रवेश झाल्यानंतर मग बाकीचं ज्ञान घ्यायची तुम्ही सुरुवात केली पाहिजे. ती सुरुवात केली पाहिजे. जसं आपलं जय झाला की आपण जेवायला सुरुवात करतो, सगळं ग्रहण करतो ताटातलं, तसं पंथात आल्यानंतर आपलं कार्य सुरू झालं पाहिजे. आपलं रिकामं बसलं नाही पाहिजे, अध्ययन सुरू असलं पाहिजे, पाठांतर चालू असलं पाहिजे, तर परमेश्वराची कृपादृष्टी सतत आपल्यावर असणार आहे. आणि म्हणून इथे हा भाग आपल्याला लक्षात देणं खूप गरजेचं आहे की कर्मराटी आणि दैवराटी आणि ज्ञान याचा संदर्भ आपल्या लक्षात आला पाहिजे. या ठिकाणी कवीश्वर भासांनी हे सगळे विभाग बघितलेले असणार आणि नंतरच ते पंथात आलेले आहेत. म्हणजे ते विद्वान लोक जे असतात ते जास्त चिकित्सक पद्धतीने येत असतात. एरवी सर्वसामान्य लोकांना काही थोडी जरी प्रतीती आली तर ते लगेच उपदेश घेऊन टाकतात. परंतु विद्वान व्यक्ती, जो कर्मराटीचा विद्वान व्यक्ती आहे, तो सहजासहजी पंथामध्ये येत नाही, पंथ कुठलंही काही स्वीकारत नाही. तो पूर्ण चिकित्सा करतो आणि त्याच्यातला फरक हा काय आणि हे काय आहे हे लक्षात घेतो आणि नंतर तो व्यक्ती पंथात येतो. तसं कवीश्वर भासांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आणि इथे पण त्यांनी बघितलं की आपल्याला तर इथे एवढ्या एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सगळं सांगितलेलं आहे, पण कर्मराटीच्या वैदिक ज्ञानामध्ये आपल्याला हा विषय अधुराच ऐकायला मिळाला. म्हणून हे काहीतरी विशेषता वाटली आणि परमेश्वर काय आहे ते लक्षात यायला लागलं. परमेश्वर एकदम वेगळा, कुठल्याच पंथामध्ये असं सांगितलेलं नाही आहे. आमच्याकडे 4ही पदार्थ वेगळे करून सांगितलेत. 4ही पदार्थांचं विश्लेषण स्वतंत्र आहे. जीवाबद्दल सगळी माहिती आहे, कुठे आहे काय हे मुळापासनं माहिती झाली. देवता कुठे आहेत, काय आहेत आणि त्यांची मुळापासनं माहिती. मग त्यांच्या व्यक्त होतात, अव्यक्त देवता ब्रह्मांडस्थ होतात, ब्रह्मांडस्थेचे मग 2 विभाग 3 विभाग होतात, ओळखणी होते. त्याच्यानंतर परमेश्वरासाठी एक स्वरूप शिल्लकच आहे त्यांचं, ओळखण्याच्या रूपांमध्ये वेसण्याच्या ह्याच्यामधनं ओळखण्या होतात त्या वेगळ्या, विग्रह होतात ते वेगळे, विग्रहातनं पिंडस्था होतात त्या वेगळ्या. एवढं विश्लेषण कुठेच सांगितलेलं नाही आहे. पाषाणामध्ये देवता कशी अभिमान घेते हे फक्त आपल्याच पंथामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांचा पंथ आहे अन्य पंथ त्यांच्याकडे सुद्धा ही माहिती नाही आहे बिलकुल. ते फक्त क्रिया करतात, कोणीतरी सांगितलं म्हणून करायचं आणि फॉलो करायचं, बाकी काहीही नाही आहे. हां, इतर पंथामध्ये बोलल्या जातं कोणालाही नमस्कार केला तो परमेश्वराला पोहोचतो, पण तसं नाही आहे.
हे तर असं झालं कुणाच्याही अकाउंटला पैसे टाकले तरी आपल्या अकाउंटला येतात, असं असतं का कधी? नाही. एक आकडा जरी चुकला तरी ते पैसे ट्रान्सफर होत नाही, कारण नाव वेगळं आणि अकाउंट संख्या एक जरी आकडा बदलला तरी तिथे पैसे ट्रान्सफर होणार नाहीत. तसं ज्यांना दंडवत करायचं त्यांना दंडवत केल्यानंतरच त्यांना पोचणार आहे, इतरांना पोचणार नाही. असं लग्नपत्रिका असते का आम्ही तुमची पत्रिका त्यांच्याकडे ठेवली आहे असं चालतं का? त्याची पत्रिका त्यालाच द्यावी लागते तरच तो लग्नाला येतो. तसं आहे की ज्याचा दंडवत त्यांनाच करावा लागतो आणि तो दंडवत करण्यासाठी मग त्या पदार्थांना जाणूनसुद्धा घ्यावं लागतं. कवीश्वर बासांनी ते जाणलेलं आहे, सगळी ती माहिती केलेली आहे. आम्हालासुद्धा असा फरक लक्षात आला पाहिजे. कर्मराठीचं ज्ञान वेगळं आहे. मानवापंथी लोकांनी कर्मराठीच्या विधींना फॉलो करू नये, अजिबात केलं नाही पाहिजे. आपल्याकडे पण तो एक झालेला आहे की नपाळत्यात अन्नदान घडलं पाहिजे, झालंच पाहिजे. आता जरी तसं असेल तरी लक्षात घ्या असं काही नाही आहे. हा सुद्धा वैदिक विधीच आहे. अमक्या दिवशी नवरात्र म्हणजे चांगले आहेत काहीतरी, त्या काळात अन्नदान घडलं पाहिजे, हा सुद्धा वैदिकच भाग आहे. आपल्याकडे तो भाग नाही आहे आणि आपण तो करूसुद्धा नाही. हा एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे स्मरणाला एखाद्या आश्रमामध्ये लोक जातात किंवा त्या काळामध्ये एका स्थानाला जातात किंवा मंदिरात येतात. मग त्या लोकांना एक आल्यानंतर त्यांना एक पाणी देणं, चहा देणं किंवा ते खूप वेळ 2 ते 3 तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातो आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी काहीतरी अल्पोपहार भोजन देणं, ही कशासाठी? विधी म्हणून नाही की न पाळतात विधी घडला पाहिजे म्हणून नाही, तर आपल्याकडे आलेल्या लोकांचं स्वागत व्हावं, त्यांना जे काही चहा पाणी लागेल ते त्यांना दिल्या जावं आपल्याकडनं, हाच फक्त हेतू ठेवून. जसं आपल्या घरी पाहुणे आले की आपण जसं आगत स्वागत करतो तसंच फक्त इथे करायचं आहे. वांजून न पाळत्यात विधी करायचा आहे म्हणून तुम्ही पंगत करू नका कधीच. आमचा तो विधी नाही आहे, आम्हाला देवाने तसं सांगितलेलं सुद्धा नाही आहे. फक्त कशासाठी म्हणून ते असतं की नपाळत्यामध्ये आमची साधू मंडळीसुद्धा भिक्षेला बाहेर जात नाही. सगळेजण आश्रमात राहतात आणि सगळेजण स्मरण करतात. मग तो एक भाग आहे की जे सगळे लोक जे स्मरण करतायत त्यांना जर का आपल्याकडनं जर का काही आपली क्रिया जर का केल्या त्यांच्या ठिकाणी तर आपल्याला काहीतरी गोमटं लागू शकतं. या दृष्टीने ती क्रिया आलेली आहे समोर, म्हणून तो भागही लक्षात घ्या तुम्ही. कवीश्वर बासांनी या ठिकाणी गुरूंसोबत चर्चा केली आणि गुरूंना निरुत्तर केलं. म्हणजे गुरूंना पुढे उत्तरच देता येईना, कारण की त्यांच्याकडचं ज्ञान तेवढं सीमित होतं, त्याच्या पुढचं ज्ञान त्यांच्याकडे पण नव्हतं. म्हणून ते गप्प बसले आणि तयाचे अवघेची खंडिले आणि त्यांचे सगळे मुद्दे इथून तिथून सगळे खंडून टाकले की तुम्ही हे असं म्हणता का, मग ह्याला तर हे बाधा आहे, मग त्याला तुम्ही असं म्हणता का, मग त्याला तर तो बाधा आहे. त्यांनी वेदासलेच प्रमाण त्यांना देऊन त्यांना गप्प करून टाकलं. आणि मग शेवटी कवीश्वर बासी शीघ्रची वाक्य करूनी भक्ती प्रतिष्ठा केली. आणि नंतर कवीश्वर बासांनी संस्कृतमध्ये काव्य केलं आणि भक्तीची प्रतिष्ठा केली. म्हणजे भक्ती किती श्रेष्ठ आहे आणि भक्ती कुठली श्रेष्ठ आहे, कुणाची श्रेष्ठ आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. आता आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे भक्ती म्हणजे नेमकं काय आहे. तुम्हाला जर का माहिती करून घ्यायचं असेल तर आमच्याकडे स्वामींनी वचनं सांगितली भक्तांची आणि भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये पण भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत. आपण एवढं अन्यथा चालतो की एवढे चुकीचं चालतो की आपण काय करतो, गीतेचा 12वा अध्याय म्हटलेला चांगला असतो म्हणून आपण कधीही तो 12वा अध्याय पाठ करून घेतो, तो बोलत राहतो आणि लोक आम्हाला येऊन सांगतात आम्ही रोज 12वा अध्याय आणि 15वा अध्याय वाचतो. नुसतं वाचून काय उपयोग आहे? हे तर असं आहे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या ते रोज आम्ही वाचून काढतो असं म्हणणं आहे ते. आता त्या गोळ्यांची नावं रोज वाचली तर काय फायदा होईल का तुम्हाला? नाही होणार. त्या गोळ्या तुम्हाला घ्याव्या लागतील तर फायदा होईल. तसं भगवद्गीतेचा मी खूप ग्रस्त लोकांना आता अलीकडे हे सांगतो, भगवद्गीता संस्कृतमध्ये वाचण्याच्या भानगडीत काही पडू नका. कारण तुम्हाला संस्कृत आलं पाहिजे. मुळामध्ये बोलता आपण मराठी बोलतो ना तसं संस्कृत बोलता आलं पाहिजे, संवाद करता आला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे संस्कृतमध्ये ते काय बोललेत.
मग त्याच्यावर तुम्हाला संस्कृतमध्ये काय उत्तर द्यायचं आहे हे कळलं पाहिजे. तर मग संस्कृतमध्ये बोलताना जे चुका होतील ते तुमच्या लक्षात येतील, नाहीतर लक्षात येणार नाही की तुम्ही काय चुकीचं बोललेले आहात. कधी कधी संस्कृतचा इकडचा म इकडे आला किंवा म तिकडे गेला तर त्याच्यामुळे अर्थ बदलतो. ऊर्ध्वमूल अधशाख की ऊर्ध्वमूल मधशाख काय बोलायचं नेमकं तुम्हाला काय माहिती. आणि तुम्हाला संस्कृत येत नसल्यामुळे काय बोलल्याने काय अर्थ होणार हे तुम्हाला कळत नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही चुकीचं वाचून जाता. आम्हाला संस्कृतमध्ये भगवद्गीता नाही वाचता आली तरी चालेल. महानुभाव पंथामध्ये भगवद्गीतेचं जे विश्लेषण ब्रह्मविद्येच्या ज्ञानाच्या आधारे केलेलं आहे, विश्लेषण अर्थ, तो अर्थ वाचा तुम्ही. संस्कृतमध्ये श्लोक नाही वाचला तरी चालेल, पण तो संस्कृतमधल्या श्लोकाचा ब्रह्मविद्येच्या अनुसार जो अर्थ केलेला आहे तो तुम्ही नक्की वाचा. या भगवद्गीतेच्या त्या 12व्या अध्यायाच्या भक्तियोगामध्ये नेमकं देवाने सांगितलं काय तो अर्थ वाचावा लागेल. नुसते श्लोक वाचून काय उपयोग आहे. श्लोक वाचून उपयोग नाही, त्याचा अर्थ वाचला पाहिजे की देवाने सांगितलं भक्त कसा असला पाहिजे, भक्ताचं काय लक्षण आहे, भक्ताचं काय कार्य आहे, कर्तव्य आहे, हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. ते वाचून तर ते नुसतं ते अर्थ वाचायचा नाही तर आपल्याला तसं व्हायचं सुद्धा आहे की आम्हाला या भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या भक्तासारखं व्हायचं आहे, आमच्या स्वामींनी सांगितलेल्या भक्तासारखं आम्हाला व्हायचं आहे. या दृष्टिकोनातनं तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे तुम्ही असं विचार करताच की नाही की कोणाच्या घरची टी व्ही बघितला मोठा की आपण म्हणतो आपल्याला पण असाच घ्यायचा. कोणाकडे साधे खिडकीचे पडदे बघितले तर आपल्याला पण असे घ्यायचे आहेत बरं का पडदे. तसं कुठल्या तरी भक्ताबद्दल जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण म्हटलं पाहिजे आम्हाला पण असंच व्हायचं आहे बरं का, असं म्हटलं पाहिजे. आपण मनातल्या मनात आपल्या मनाला परत परत सांगितलं पाहिजे. भक्तियोगामध्ये जो भक्त सांगितलं तो अजूनपर्यंत आम्हाला समजला नाही. आम्ही रोज भक्तियोग अध्याय वाचतो, अध्याय वाचून काहीच उपयोग नाही. अध्यायाचा अर्थ समजला पाहिजे आणि तो अर्थ आपण उतरवला पाहिजे. अर्जुन देवाने काय भगवद्गीता पाठ केली नाही बरं का, त्यांनी काही गीता पाठ नाही केली, गीता समजून घेतली. भगवद्गीता पाठ नाही झाली तरी चालेल, भगवद्गीता समजली पाहिजे की नेमकं सांगितलं काय त्याच्यामध्ये, त्याचा एक एक मुद्दा समजला पाहिजे. अर्जुन देवानी तो समजावून घेतला, समजावून सांगितल्या गेला कृष्ण महाराजांकडून आणि त्यांनी समजून घेतला अर्जुन देवानी स्वतः. आणि मग पुढे ते म्हणतात करिष्ये वचनम तव, आता तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. म्हणजे हे काय आहे, अर्जुन खऱ्या अर्थाने भक्तिमय झाले, भक्त झाले, परमेश्वर आहेत हे कळालं त्यांना. हे काय आहे आधी तर माहितीच होतं पण आता नव्याने कळालं, विश्वरूप दाखवलं, खंडन मंडन झालं, चर्चा झाली आणि मग लक्षात आलं की आपलं इथे काही चालवायचं नाही. आपण इथे जे करिष्ये वचनम तव, देवाला सांगितलं तुम्ही जे म्हणाल तेच आता मी करेन. हे आहे भक्ताचं लक्षण. ही भक्ती प्रतिष्ठा जी आहे ती कवीश्वर बासांनी आपल्या श्लोकातनं तिथे मांडलेली आहे. कवीश्वर बासांचं असं होतं की त्या ठिकाणी ते लगेच श्लोक त्यांनी तयार केला आणि तो म्हणून दाखवला, किंवा ते त्यांचे स्वतःचं संस्कृत काव्य स्वतः ते संस्कृतमध्ये काव्य तयार करायचे, श्लोक तयार करायचे, अशा विद्वत्तेची ती व्यक्ती होती. आणि त्या ठिकाणी त्यांनी तो श्लोक म्हणून दाखवला. आणि तो श्लोक ऐकल्यानंतर त्यांचे जे गुरु आहेत ते ऐकोनी परिसोनी केशवाचार्य म्हणितले. ऐकोनी आणि परिसोनी, ऐकलं तर ऐकलं पण परिसले म्हणजे समजून पण घेतला तो श्लोक. आणि होय तृतीय शिंग निघाले, ते म्हणाले हो बरोबर आहे, तुम्हाला तृतीय शिंग निघाले म्हणजे तुम्हाला तुमच्याकडची जी माहिती ती वेगळी आहे, आमच्या माहितीशी ती जुळत नाही. आम्हाला आत्तापर्यंत हे माहिती कधीही पडलं नाही जे तुमच्याकडनं आत्ता आम्ही ऐकलं, आणि खरोखरच तुमची माहिती वेगळी आहे. तृतीय शिंग निघाले. आता चला नागदेव भटापासी, तया ते विनवा मामी ही भिक्षा करीन. मग हे म्हणतात मग असं आहे तर तुमचं शास्त्र मला पटलेलं आहे, चला नागदेव भटांकडे चला, मी सुद्धा त्यांना विनंती करा तुम्ही माझ्याबद्दल, म्हणजे मी सुद्धा अनुसरेन, म्हणजे मी सुद्धा भिक्षा करेन, दीक्षा मी घेईन, या पंथाचा स्वीकार मी करेन. असं ते केशवाचार्य कवीश्वरबासांचे गुरु ते त्यांना म्हणतात. ते कवीश्वरबासी मानिले दोघंही निघाले. आणि कवीश्वरबासांनाही बरं वाटलं, आपले गुरु स्वतःमध्ये त्यांनी बदल करून घेतला आणि त्यांनी
या पंथाचा स्वीकार करण्याच्या दृष्टीने सकारात्मकता दाखवली आणि म्हणून ते भटोबासांकडे घेऊन आले त्यांना. पुढची स्मृती येते 117 क्रमांकाची. तथा विज्ञापनी भटोबासी भिक्षा देणे. विज्ञापनी म्हणजे कवीश्वर बासांनी विनंती केल्यानंतर त्यांना भटोबासांनी दीक्षा दिलेली आहे. मग कवीश्वर बासी तया ते भटोबासांपासी आणले. आणि कवीश्वर बासांनी काय केलं, त्यांना भटोबासांकडे ते घेऊन आले. मागील अवघे सांगितले. कसं काय भेट झाली, चर्चा झाली, खंडन मंडन झालं, चर्चा मंथन झालं, हे सगळं कवीश्वर बासांनी भटोबासांना सांगितलं. मग कवीश्वर बासी भटोबासा ते प्रार्थिले. आणि मग त्यानंतर तया करवी भटोबासा दंडवत घालविले. त्यांना सांगितलं हे भटोबास आहे, त्यांना दंडवत घाला. आणि मग त्यांनी दंडवत घातले. मग कवीश्वर बास भटोबासांना प्रार्थना करतात. भटो केशवाचार्य म्हणतात मी भिक्षा करीन. हे जे केशवाचार्य आहेत, म्हणजे आता ते असं नाही म्हणाले की माझे गुरु आहेत ते असं म्हणतात, असं नाही बोलले, कारण ते आता ते त्यांचे गुरु नाही आहेत. म्हणून ते काय म्हणतात, केशवाचार्य असं म्हणतात का मी भिक्षा करीन, म्हणजे मला अनुसरण घ्यायचं आहे तुमच्या या पंथाचा. तरी यासी भिक्षा द्यावी, तर यांना आपण दीक्षा द्यावी. भटोबासी म्हटले नको गा हा अनाधिकार्या. भटोबास म्हणतात नको, यांना दीक्षा द्यायला नको. हा अनाधिकार्य म्हणजे हा आपल्या धर्माला अधिकारी नाही आहे, हा अन्य पंथालाच अधिकारी आहे. तो आपल्या पंथामध्ये हा येणार नाही, किंवा आला तरी तसं तो आचरण करणार नाही, कारण की या पंथाला तो कुठेच अधिकारी बसत नाही, असं भटोबासांनी सांगितलं. कवीश्वर बास म्हणतात भटो मज कारणे, माझ्यासाठी तुम्ही द्या. जर का ते दीक्षा घ्यायला तयार आहेत, त्यात बदलायला तयार आहेत, आपल्याला त्यांनी दंडवत घातलेला आहे, आपल्यासमोर ते वाकलेले आहेत, तर आता आपण एक संधी जर का त्यांना दिली तर काय हरकत आहे, असं कवीश्वर बास भटोबासांना विनंती करतात. अर्थातच तुम्ही एखादा प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल किती माहिती आहे याची पडताळणी केल्या जाते. अधिकरणा मंडळी तुम्ही प्रश्न केला की लगेच उत्तर मिळत नाही. तुम्हाला ते प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल, की मागचे पुढचे वचनं विचारतात, आणि मग लक्षात येतं की यांना त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून, आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर देणार. कारण की ते जे उत्तर देणार आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जर का म्हणाले की भक्त देवाशिवाय राहू शकतो का, मग ते तुम्हाला विचारणार तुम्हाला भक्ताबद्दल काय माहिती आहे, उद्धरण प्रकरण पाठ आहे का तुमचं. ते म्हणणार की हो पाठ आहे. मग त्याच्यात देवांनी काय वचन सांगितलं भक्तांबद्दल, की भक्त वियोगी नुरे. वाचलं का वचन, नाही वाचलं, हां मग ते वचन वाचा. त्याच्यात स्पष्ट सांगितलं भक्त देवाशिवाय राहू शकत नाही. मग भक्ताची लक्षणं माहिती आहेत का, असं पडताळणी केल्या जाते. ते म्हटलं हो माहिती आहे. मग ते तुम्ही वाचलं नाही का, मग ते तुम्ही समजून घेतलं नाही का, म्हणजे तो एक भाग त्यांना, किंवा त्यांना जर का माहिती असेल भक्तांबद्दल काही, परंतु हा विषय माहिती नाही आहे, मग ते लक्षात घेतलं जातं हां यांना एवढी एवढी माहिती आहे, मग त्याच्या संदर्भात मग पुढची माहिती दिल्या जाते, म्हणजे तुम्हाला तो विषय समजायला सोपा जातो. जर का तुम्हाला माहिती नसेल तर तो विषय तुम्हाला माहिती करून दिला जातो, संपूर्ण विषय तो सांगितला जातो. तर ते अधिकरण मंडळी जे आहेत त्यांना तुमचं जे काही अधिकार आहे तो आपोआप कळतो, तुमच्या प्रश्नांवरूनच कळतो, तो आपोआपच कळतो. आणि मग तो भटोबासांना कळालेला आहे, आणि म्हणून भटोबास म्हणतात की हे अनुसरणाला अधिकारी नाहीत. म्हणजे कधी कधी असं असतं की काही लोक येतात आमच्याकडे उपदेश घ्यायचा आहे, मग आम्ही लगेच काय उपदेश देत नाही, त्यांना विचारतो का घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, इतक्या दिवस का नाही घेतला, घरी कोण कोण उपदेशी आहेत, तुम्हाला असं काय झालं मध्येच की तुम्ही उपदेश घ्यायला लागले. आम्ही कुणाकडे तरी गेलेलो तेव्हा ते आम्हाला सगळ्यांना उपदेश घ्यायचा. म्हटलं म्हणजे अचानक एवढ्या वर्षांनी तुम्हाला असं काय वाटलं उपदेश घ्यावा आपण. नाही आमच्या घरामध्ये खूप संकट आहेत, मग उपदेश घेतले की संकट निघून जातील म्हणून उपदेश घ्यायचा. म्हटलं ही गोष्ट बरोबर आहे, परंतु उपदेश घेतला आणि संकट नाही गेली मग काय कराल, ते पण टेन्शनमध्ये आले. आता ते काय असं नाही की ही वस्तू
खराब निघाली म्हणून परत ते वॉरंटी गॅरंटीमध्ये बदलून घ्या किंवा नको आम्हाला म्हणून परत पैसे द्या आमचे, असं थोडीच चालतं. उपदेश घ्याल म्हटलं आणि दुःख गेलीच नाही, मग काय कराल म्हटलं. हा विचार करा आधी व्यवस्थित आणि त्यानंतर मग उपदेश घ्या. मी काही उपदेश दिला नाही त्यांना, त्यांनी दुसरीकडनं घेतला नंतर. परंतु म्हटलं तुम्ही स्वतःला वेळ द्या. ह्याच्यासाठी उपदेश घेऊ नका, दुःख जाण्यासाठी उपदेश घेऊ नका. उलट ज्ञान होण्यासाठी उपदेश घ्या. एकदा तुम्हाला ज्ञान झालं ना की तुमचं दुःख आपोआपच कमी होऊन जातं. तुम्हाला जेव्हा कडू एखादा रस दिला जातो कारल्याचा, तेव्हा तो तुम्हाला कडूच लागणार, कारण तुम्हाला डायबिटीस नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो कडूच लागणार. पण ज्या दिवशी तुम्हाला डायबिटीस झालं हे कळलं, मग तुम्ही नको नको ती कडू औषधं मागून ती खाणार. जेवढं कडू लागेल तेवढं चांगलं, गोड नको. म्हणजे आपोआपच तुम्हाला ते काय होईल, कडू प्यावंसं वाटणार. जेवढं कडू खाल्लं तेवढं तुम्हाला बरं वाटणार की आज कडू खाल्लं आहे, म्हणजे आज शुगर लेवल आपली थोडीशी कमी होणार आहे. म्हणजे हे काय आहे की यातनं आपल्याला हे एकदा ज्ञान झालं की या गोष्टी बरोबर होतात. तसं एकदा भट्टोबासांना अधिकार कळालेला आहे त्यांचा, म्हणजे त्यांना काय सांगायचं काय नाही सांगायचं हे बरोबर त्याची माहिती, तो जाणीव ते अधिकाऱ्यांना होते आणि त्यानुसार मग ते आहे. तसं मी त्या लोकांना सांगितलं की बाबा कधी कधी असं असतं की म्हणजे ज्ञान झाल्यानंतर काय होतं, जसं आपण बघितलं की आपल्याला डायबिटीस आहे म्हणजे आपण कडू पदार्थसुद्धा आपल्याला चांगले वाटतात, म्हणजे त्याचं कडू नाही वाटत, त्याचं दुःख होत नाही. तसंच आहे की एकदा ज्ञान झालं तरी दुःख चालूच असतं, दुःख बंद होत नाहीत, दुःख चालूच राहतं. पण ते दुःख भोगण्याची एक नवीन दिशा मिळते आपल्याला. जसं तुम्ही प्रपंचामध्ये कष्ट करता, तुम्हाला त्रास होतो, बरोबर आहे, आणि त्याचं दुःखही होतं तुम्हाला. पण हेच कष्ट जेव्हा तुम्ही परमार्गामध्ये करता ना ज्ञान झाल्यानंतर, तर तिथे तो माणूस जास्तीत जास्त हीन सेवा घेतो. ते म्हणणार की मला वॉशरूम सेवा, साफ करण्याची सेवा द्या. तुम्ही कर्मराठीत होते तेव्हा मला किळस वाटायची, पण आता तसं नाही, तिथे तुम्ही आवर्जून ती सेवा करता. जेवढे कष्टप्रद सेवा तुम्ही मार्गात कराल तेवढी योग्यता जास्त होते. मग जेवढे तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर तुम्ही जेवढी कष्टप्रद सेवा घ्याल तेवढं तुम्हाला आनंद होणार. प्रपंचामध्ये जेव्हा कष्टप्रद सेवा केली तेव्हा तुम्हाला त्रास झाला, पण परमार्गात जेव्हा ज्ञान झाल्यानंतर तुम्ही परमार्गात जाऊन जेव्हा एक सेवा करता तेव्हा तुम्हाला आनंद होतो. जेवढं कष्ट झाले तेवढं चांगलं वाटतं. ते बाबा म्हणतात अहो तुमच्याकडनं भरपूर धावपळ होते. तर बाबा प्रपंचामध्ये आयुष्यभर धावपळच केली, काहीच मिळालं नाही. आज परमार्गाची साठी जेव्हा धावपळ केली तर काय होईल, माझा हा प्रवास उपयोगी लागेल, ही धावपळ माझी उपयोगी लागेल. ह्याच्यातनं परमेश्वर कदाचित माझ्याकडे बघतील. प्रपंचामध्ये प्रापंचिक लोकांसाठी भरपूर काय केलं, पण एकाच चुकीवर लोकांनी आम्हाला काय केलं. एक चूक करा तुम्ही तुमच्या नातलगांसोबत, लगेच ते नातलग तुमच्याशी बोलत नाही, येत नाही, काय नाही. एरवी तुम्ही त्यांना लाख रुपये दान दिले असतील नातलगांना, पण एका लग्नपत्रिकेने त्याचं नाव टाकू नका. बघा आयुष्यभरासाठी ते मनामध्ये ठेवतात. म्हणजे प्रपंचासाठी धावपळ करून एवढं मिळालं, असं मिळालं. तीच जर का धावपळ मी देवासाठी केली, त्याच्यात जेवढे कष्ट होतील तेवढं माझ्यासाठी चांगलंच आहे. ज्ञान झाल्यानंतर हा एक भाग आपल्याकडे येतो. म्हणून जर आपल्याला पंथामध्ये यायचं आहे असं कुठलं उद्देश ठेवून येऊ नका. आपलं भलं होईल हे होणारच आहे, परमेश्वर करणारच आहेत. तर हा अधिकार आपण आपला घडवला पाहिजे. आपला उपदेश झाला असेल आणि आपल्याकडे अज्ञान असेल तर तुम्ही देवाकडे ज्ञान मागा आणि देव परमेश्वर तुम्हाला ज्ञानाचा योग घडवून देतील. तुमचा अधिकार तयार होईल. अधिकार झाला तयार तरच तुम्हाला दातृत्व मिळेल, नाही तर मिळणार नाही. इथे कवीश्वर बासांच्या विनंतीला मान देऊन भट्टोबासांनी अनुसरण दिलंय, परंतु अर्थातच त्यांचा अधिकाराने हे भट्टोबासांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. मग भट्टोबासी ते श्रवण केले, दीक्षा दिली, काही निरूपण केलं आणि दीक्षा दिली. पुढची 118 क्रमांकाची स्मृती येते, तथा परधर्म हरणे. मग भट्टोबासी केशवाचार्यासी काही नमस्काराव्या दिधले. आणि भट्टोबासांनी पण बघितलं की थोडी विनम्रता दिसते, ह्यांच्यामध्ये काहीतरी बदल झालेला दिसतोय. आता मग भट्टोबासांनी त्यांना नमस्कार करण्यासाठी त्यांच्याकडे एखादा विशेष असावा
म्हणून त्यांना एक विशेष त्यांना दिलेला आहे. आणि मग एकू दिसूतया ते महावाक्य घोकवीत होते. आणि एक दिवस अभ्यास होता होता त्यांना महावाक्य घोकवीत होते, म्हणजे महावाक्याबद्दल प्रकरणाबद्दल त्यांना सांगत असताना तेव्हा तेही म्हटले, भटो विचारूनी पाहता हे आमच्या सिकासूत्रासी मिळत असे. केशवाचार्य काय म्हणतात, भटो मी खूप तुमच्याकडे आल्यानंतर पण अध्ययन केलं, ऐकलं, श्रवण केलं आणि सगळे विचारूनही पाहता म्हणजे विचार करू पाहता मला असं दिसतंय की तुमचं शास्त्र आणि आमचं शास्त्र सारखंच आहे. शिखासूत्रासी, सिकासूत्र म्हणजे वैदिक देशी, शेंडी आणि जानव्याशी मिळतं जुळतं आहे असं ते म्हणाले. आता शेवटी त्यांनी काय म्हटलं पाहिजे होतं, तुमचं आणि आमचं केलंच नाही पाहिजे. आता आपल्या धर्मामध्ये असं सांगितलं आहे, आपल्या धर्मामध्ये तसं सांगितलं आहे असं म्हटलं पाहिजे ना आपण. ते म्हटले की तुमच्या धर्माचं आणि आमच्या धर्माचं सारखंच आहे काही काही गोष्टी, ते शिखासूत्राशी जुळतं आहे असं ते म्हणतात. आणि मग भटोबासांच्या लक्षात आले ह्यांनी काय अजून त्यांचा धर्म सोडलेला नाही. आपण काय करत असतो की आपण मानवपंथ स्वीकारलेला आहे, परंतु तरीसुद्धा कर्मराटीचे विधी अजून आपण सोडले कुठे आहेत. अजूनसुद्धा आपण उपवास करतात लोक, मग ते आपल्या देवाच्या नावाने जरी करत असेल तरी तो चुकीचा आहे ना. आमच्या देवाने उपवास नाही सांगितला, कुणाचाच उपवास करायचा नाही. उपवास सांगितला जसं स्वतःचं नाव सांगितलं, करायचंच असेल तर येथीचा उपवास करी जो किंगा असं म्हटले असते ना देव. आमच्या नावाने उपवास करा, उपवास हा केलाच नाही पाहिजे. मानवपंथी लोक जे कोल्हारी आई वगैरे कोणाच्या नावाने, गोविंद प्रभूंच्या नावाने, पाची अवतारांच्या नावाने उपवास करत असतील त्यांनी ते सगळे बंद केले पाहिजेत. कारण की ते तुम्ही शिखासूत्राशी जुळल्या जात आहेत, अन्य राहाटीशी तुम्ही जुळल्या जात आहेत, तुम्ही मानवपंथामध्ये आले नाहीत पूर्णपणे असा त्याचा अर्थ झाला. तुम्ही त्या निमित्ताने काय करत असाल, आता आपल्याकडे गणपतीच्या दिवशी अनंत चतुर्थीला मोदक बनवतात उपदेशी लोक आणि ते देवाला दाखवतात. आता काय आहे, गणपतीचा वाढदिवस आणि त्याच्यात आमच्या स्वामींना मोदक का, आमच्या देवाला मोदक का, कुठल्या कशासाठी, म्हणजे कुठे चाललाय आपला रस्ता. उद्या तुम्ही ईदच्या दिवशी खीर बनवाल आपल्या घरी, ख्रिसमसच्या दिवशी अजून काहीतरी बनवाल, सगळं ख्रिश्चन लोकांचा ट्री वगैरे आणून नाही आपल्या देवासाठी, आपल्या देवासाठी. आमचा आचारच वेगळा आहे ना, पूर्ण वेगळं आहे. तुम्ही जी भाजी बनवता, तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये जी भाजी बनवता आणि तीच भाजी जेव्हा तुम्ही पंजाबमध्ये बनवता, पूर्ण बनवण्याचा पूर्ण प्रोसिजर वेगळा आहे, त्याची चव वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे, खाण्याची पद्धत वेगळी आहे, सगळं वेगळं आहे. एक विभाग असा असेल की खानदेश विभाग, तिथे चुरून खाल्ल्या जातं, चपाती भात वगैरे डाळ वगैरे त्याच्यावर टाकून. कोकण विभाग आहे तिथे चुरून नाही खाल्ल्या जात, वेगळं आहे एकदम. तसं आहे की आम्ही धर्मच बदलला ना हो, मानवपंथ स्वीकारला, वैदिक धर्म सोडला. माझं त्यांचे आचार आणि आमचे आचार सारखे कसे काय असू शकतात. आमच्यासाठी 1250 वचनं इकडे देवाने देऊन ठेवलेत, 1050 म्हणतात पण ते 1238 वचनं आहेत सगळी. तर हे सगळी आमच्यासाठी निरूपण केलेलं आहे. म्हणून आपण जर का प्रत्येक गोष्ट करत असताना शिखासूत्राशी जोडल्या गेलो तर कसं होणार आपलं, तसं करायचं नाही. तर त्या दिवशी कोणी मला विचारलं, सर्व पित्री आमोशाला आपण देवाला उपार दाखवायचा का आपल्या, काय संबंध काय. अजूनसुद्धा सर्व पित्री आमोशा अजून आमची सुटली नाही आहे, मग पंथाचा स्वीकार करून उपयोग काय झाला आपला, तिथेच आपण अडकून आहोत. ते तसं झालं. म्हणून ते असतं ना की ती व्यायामाची सायकल असते बघा, ती जागेवरच असते, फक्त आपण ते पॅन्डल त्याचे मारायचे, फक्त फिरवायचीच गाडी. पण ते किती पण आयुष्यभर जरी तुम्ही ते चाकं फिरवली त्या गाडीची तरी ती गाडी एकाच ठिकाणी, म्हणजे किलोमीटर तर भरपूर झाले आणि प्रवास काहीच नाही झाला, शून्य झाला, आपण आहोतीच आहोत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून शिखासूत्राशी जोडू नका. इथे कवीश्वर बासांनी ते शिखासूत्राशी जोडलं आणि म्हणतात तुमच्याकडचं आणि आमच्याकडचं सारखंच आहे असं ते म्हणाले. आणि भटोबास म्हणतात आता तू जाय, भटोबास म्हणतात जळो तुझे शिखासूत्र. अरे काय तू एवढं तुला परशास्त्र सांगितलं जात आहे आणि तू अजून आवर शास्त्रामध्येच गुंतलेला आहेस. जळो तुझे शिखासूत्र, हे जळो असे.
घाली पाणी अंत, पाण्यात टाकते शिखासूत्र, काही कामाचं नाही इथे. आता तू जाय माझे आहे ते दे, तू आता इथून जा. तू काही या पंथाचा नाहीस, तू अन्य पंथाचाच आहेस. आणि तू काही तुझा वैदिकता आणि देवधर्म अन्य राठीचा तो काही सोडलाच नाही. तू आता जाऊ शकतोस. आणि तुला जे मी काही पोथी पान विशेष दिले ते माझं मला देऊन टाक. मग काही नमस्कारावया दिलेले होते ते घेतले. भटोबासाने घेऊन घेतलं. मग आज्ञा केली, आता तुम्ही जाऊ शकता अशी आज्ञा केली आणि ते गेले. आणि जाताना केशवाचार्य भटोबासांना म्हणतात, भटो हे तुम्ही घेतले म्हणजे दृष्टपर पदार्थ जे दिले ते तर तुम्ही घेऊन घेतले, परंतु आता माझा हृदय असे ते काहीसीने घ्याल. माझ्या हृदयामध्ये जे ज्ञान तुम्ही दिलेलं आहे त्याचं काय, जे निरूपण केलेलं आहे ते थोडी तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्हाला जर का मी काही सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते ऐकलेलं आहे आणि ते मी तुम्हाला एखादी गोष्ट लिहून दिलेली आहे आणि लिहून दिलेली वस्तूचा कागद पण मी तुमच्याकडे दिलेला आहे, तर मी तुमच्याकडनं कागद हिसकावून घेऊ शकतो, पण जे सांगितलेली माहिती ती हिसकावून घेऊ शकतो का? जी तुमच्या मनामध्ये बसलेली आहे, हृदयात बसली, ती मी काढू शकत नाही. या ठिकाणी ते असं म्हणतात की तुम्ही जी मला माहिती दिली ती तुम्ही काही काढू शकत नाही. असं म्हटल्यानंतर भटोबास म्हणतात, ते माझी अभिमानी घेईल, त्याची काळजी मला नाही. माझी अभिमानी म्हणजे परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर बरोबर ते काढून घेतील तुझ्याकडचं. आणि मग तया तैसेची झाले. आणि शेवटी असंच झालं की त्यांच्याकडे जे काही ज्ञान भटोबासांनी दिलेलं असेल निरूपणाच्या माध्यमातून वगैरे ते नंतरच्या काळात सगळं पुसल्या गेलं. कारण आमचे स्वामी सांगतात की कसं शास्त्र आहे, अधरीच शास्त्र किंगा, हे होऊनी कवणाचे घर न रिगीजे, आपणची याचे घर रिगीजे, हे होऊनी कवणाचे घर न रिगे. म्हणजे कुणाच्याही कडे जात नाही, आपल्यालाच त्याला परत परत उजळणी करावी लागते. ब्रह्मविद्या ज्ञान अशा प्रकारचं आहे की तुम्ही ते विसरलात तर ते विसरून जातं, पाठ केलं तर पाठ होत राहतं, पण सोडून दिलं तर जातं. कर्पुरावत हे आहे, कापुरासारखी ही विद्या आहे. ही तुम्ही थोडीशी अशी मोकळी ठेवली तर ती उडून जाते. तुम्ही किती पाठांतर करा आज, पण 1 महिना 2 महिने नाही बघितलं की तुम्ही विसरून जाता. आणि हे तर झालं सामान्य प्रकारे, परत आपल्याला उमटू शकतं. परंतु जर का तुम्ही अन्य देवता विकल्पाचा शरण गेलात, देवतेचा स्वीकार केलात, तर काय होतं, तो दिलेला जो बोध आहे तो काय होतो, ईश्वर आज्ञा अतिक्रमी तरी माया बोध हरी. म्हणजे ईश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करून देवतेला जर का शरण गेलो आपण, तर परमेश्वर काय करतात, बोध आणि माया. तर माया बोध हरी असं वचन आहे. म्हणजे माया बोधाचं हरण नाही करत, तर परमेश्वर माया म्हणजे तुम्हाला साह्यारूपी जी माया दिलेली आहे, संयोग वियोग साह्य तिने माया करते. म्हणून माया जी तुमच्याकडे काय केली तुमच्यासाठी जी काय केलेली आहे, सेवेसाठी ठेवलेली आहे, की तुम्हाला कुठेही समजा मंदिर भेटत नाही, स्थान भेटत नाही, त्यावेळेला माया काय करते, बरोबर त्या व्यक्तीचा योग घडवून देते, सहाय्य करते आणि तुम्हाला त्या स्थानापर्यंत पोहोचवते. तुम्ही काही अडचणीत असाल त्यावेळेला योग्य व्यक्तीची भेट घडवून देणे, संयोग वियोग साह्य हे ती माया करवून देत असते. म्हणजे या ठिकाणी मायेचं कार्य आपल्यासाठी स्वामींनी काय केलेलं आहे, त्या मायेचं आयोजन केलेलं आहे. जर का आपण ईश्वर आज्ञे व्यतिरिक्त वागलो, चुकीचं वागलो, परमेश्वर ते सहाय्य काढून घेतात. जसं एखादी व्यक्ती मंत्री झाली की त्याला काय केले जाते, सिक्युरिटी दिल्या जाते, पण तो मंत्रिपदावरून जर का तो हे झाला, कमी झाला, तर त्याची ती सिक्युरिटी काढून पण घेतल्या जाते. तसं परमेश्वर माया रूपाने जे काही सहाय्यता आपल्याला देवाने दिली ती काढून घेतात. आणि बोधसुद्धा, माया आणि बोध ह्या दोन्ही गोष्टी स्वामी हरून घेतात. म्हणजे ज्ञानसुद्धा जातं, बोधसुद्धा जातो, सगळं निघून जातं आणि परत पहिल्यासारखं ती व्यक्ती होते. आणि म्हणून आपण बघतो एखादी व्यक्ती देवावर विपरीत झाली की ती काय होते, आणि ती जर का देवतेला शरण गेली तर ती पूर्ण पंथावरून निघून जाते आणि एकदम पंथाविषयी कुठल्याही प्रकारे त्यांच्यामध्ये सकारात्मकता राहत नाही. हे आजच्या या स्मृतीमध्ये केशवाचार्यांच्या माध्यमातून जे कवीश्वर बासांचे गुरु होते त्याच्यातनं आपल्याला हे कळालेलं आहे. आजच्या या स्मृतीस्थळ निरूपणाच्या 12व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 116 क्रमांकाची केशवाचार्य उदग्रहणिके कवीश्वरी पराजय करणे
आणि त्यानंतर 117 नंबरची तथा विज्ञापनी भटोबासी भिक्षा देणे आणि 118 नंबरची तथा परधर्म हरणे या स्मृतींवर श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत